कृष्णाघाट मिरज येथे राहणारे फिर्यादी नामे कुदरत कादर मुलानी यांचे राहते घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाने तरी काढून फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करून फिर्यादीच्या कपाटातील 50,000 रुपये व फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातून 5,000 रुपये अशी एकूण 55,000 रुपये रोख रकमेची चोरी केल्याबाबतची माहिती दिनांक 1 मे 2026 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजचे पोलीस प्रशासनास माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत सदर गुन्ह्यांचे घटनास्थळी जाऊन तेथील तांत्रिक माहिती संकलित करून तसेच यातील फिर्यादी यांच्याकडून घडलेल्या घटनेवेळची इत्थंभूत माहिती घेऊन सदर संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे अथक प्रयत्न सुरू केले होते। सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे नमूद पोलीस अंमलदार उपलब्ध तांत्रिक माहितीवरून अज्ञात चोरट्याचा मागोवा घेऊन त्यांना सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेऊन सदरचा घरफोडीचा गुन्हा उघड करण्यासाठी नमूद पथक कसोशीने प्रयत्न करीत पोलीस शिपाई जावेद शेख डीबी पथक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांना मालमत्तेविरुद्धचे सुमारे 27 गुन्हे दाखल असणारा पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपी नामे किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार भाटी राहणार मूळ शांतीप्रकाश नगर झोपडपट्टी रेल्वे फाटकाजवळ गडमुड शिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याने त्याचे 2 साथीदारांसह सदरची घरफोडी केली असल्याबाबत व ते सध्या हरिपूर रोड सांगली येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सदर नमूद पोलीस पथकास रवाना करून सदर संशयित इसम यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास आदेश दिले। यातील संशयित आरोपी नामे किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार भाटी राहणार मूळ शांतीप्रकाश नगर झोपडपट्टी रेल्वे फाटकाजवळ गुडमुड शिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर ऋतुराज सुभाष गजगेश्वर राहणार भारतनगर हरिपूर रोड सांगली याच्यावर कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातील विविध पोलीस ठाण्यास मालमत्तेविरुद्धचे सुमारे 27 गुन्हे दाखल असून तो पोलीस अभिलेखावरील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे त्यास पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या आदेशाने फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षे कालावधीसाठी हद्दपार व तडीपार करण्यात आलेले आहे।